कधी तुम्ही कल्पना केली होती का की जगातील दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट भारतामध्ये गुंतवणूक करताना महाराष्ट्राला सर्वोच्च प्राधान्य देईल आणि त्या एकाच निर्णयातून 45,000 रोजगार, एआय आधारित सरकारी सेवा, आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडेल. ही केवळ गुंतवणूक नाही, हा महाराष्ट्राच्या भविष्यातला टर्निंग पॉइंट आहे. नमस्कार मित्रांनो, मी पवन आणि तुम्ही पाहताय नीतिकटा. आज आपण बोलणार आहोत एका अशा घडामोडीवर, रोजगार निर्मितीवर आणि तंत्रज्ञानाच्या दिशेला एक नवा वेग देणारे आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मायक्रोसॉफ्ट भारतात 17 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे आणि यामध्ये महाराष्ट्राला विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. ही गुंतवणूक फक्त आयटी पुरती मर्यादित नाही, तर एआयचा वापर करून सरकारी सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनवण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि मायक्रोसॉफ्टने मिळून विकसित केलेलं महाक्राईम ओएस म्हणजेच सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी एक एआय आधारित गेम चेंजर प्रणाली आहे. पण खरी मोठी बातमी आहे जीसीसी म्हणजेच ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स. ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे आशियातील सर्वात मोठं जीसीसी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक, 20 लाख स्क्वेअर फूट प्रकल्प आणि थेट अप्रत्यक्ष 45,000 रोजगार. जीसीसी म्हणजे फक्त ऑफिस नाही, ते म्हणजे जगातील मोठ्या कंपन्यांची डेटा, एआय, फायनान्स आणि रिसर्च मेंदू केंद्र आहे. म्हणजे महाराष्ट्र आता बॅक ऑफिस नाही तर ब्रेन ऑफिस बनतोय. हे सगळं महाराष्ट्रातच का होत आहे? कारण महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, मजबूत पायाभूत सुविधा आणि उद्योग सुलभ धोरण आहे. म्हणूनच मायक्रोसॉफ्ट, ब्रुकफिल्ड, फेडेक्स यांसारख्या जागतिक कंपन्या महाराष्ट्राकडे वळत आहेत. आज घेतलेले हे निर्णय पुढील 10 ते 15 वर्षाचा महाराष्ट्र घडवणार आहेत. नोकऱ्या, संधी आणि चांगल्या सेवा. महाराष्ट्र आता भारताचा एआय आणि टेक ग्रोथ इंजिन बनतोय. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.